पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईएच्या बैठका पार. दिल्लीत झालेल्या बैठकांवरती सुरक्षेवरती मंथन झाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरू. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू. दहशतवाद विरोधातील कारवाईवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. देशाच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार चुका, कारवाई करायचीच असेल तर सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या, संजय राऊतांची मागणी. दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते. आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का, असे प्रश्न विचारले होते. जालन्यातील पर्यटकाचा दावा. एनआयएला ईमेल करून दिली माहिती. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तान लष्कराचा टॉप कमांडर दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर. फारुखने ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कने दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली, सूत्रांची माहिती. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादीहून करतायत घुसखोरी. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी आला होता काश्मीरात. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडनं गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर. दहशतीविरोधात सर्च ऑपरेशन जोरात. पाकिस्तानकडनं एलओसी नंतर आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार. पहिले 5 दिवस सुरू होता एलओसीवरती गोळीबार. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार. वृत्तसंस्था एएनआयची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासामध्ये भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचं मोठं विधान. पाकिस्तानी संसदेतही भारताच्या संभाव्य कारवाईची भीती. भारत आक्रमक कारवाई करण्याचा विचार करतोय. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं विधान. ईट का जवाब पत्थर से देण्याची पाकिस्तान संसदेमध्ये वल्गना. पहलगाम दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला. यामध्ये धर्म, जात, भाषा आणण्याची गरज नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. याबाबत पंतप्रधान ज्या उपाययोजना करतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य असेल, अशी प्रतिक्रिया. दहशतवाद्यांना धर्म नसेल तर त्यांच्यासाठी नमाज, अंत्ययात्रा काढू नयेत. आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर इंद्रेश कुमार यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी नागरिकांसोबतच बांगलादेशींनाही देशाच्या बाहेर काढा. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स महाराष्ट्रातनं नष्ट करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची मागणी. राहुल गांधींच्या रायबरेली आणि अमेठी दौऱ्याचा आज दुसरा दिवस. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची कानपूरमध्ये राहुल गांधी भेट घेणार. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके. त्यामुळे आता काँग्रेसने पाकिस्तानातच निवडणुका लढवाव्यात. भाजप प्रवक्ते संबित पात्रांचा आरोप. मोदींबाबत काँग्रेसने केलेल्या गायब पोस्टवरनं संताप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्व. सर्व पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. केसी वेणुगोपाल यांचा इशारा. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशामध्ये 70 वर्ष दहशतवाद पोसला गेला. शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांवरती नाव न घेता हल्लाबोल. भंडाऱ्यामध्ये पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना अनोखी श्रद्धांजली. चित्रकार चित्रा वैद्य यांनी नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहासमोर उदास मनानं बसलेल्या त्यांच्या पत्नीचं 3D चित्र रेखाटत मृतांना श्रद्धांजली वाहिली. भारतात आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णपणे रद्द. व्हिसाची अंतिम मुदत संपल्यामुळे सर्व पाकिस्तानी भारतातनं परत पाठवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.